लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपण असं पाहतो की जीवा एकटा बसलेला असतो. तेव्हा वसू, आत्या आणि रम्या या जीवाला टोमणे मारतात. कारण वसुंधराला कळालेलं असतं की नंदिनी आणि जीवामध्ये भांडण झालेलं आहे. जीवा नंदिनीला बोलत असतो की तू मला वेळ दिला नाहीस, कारण घरात मी रिकामटेकडा असतो. याचाच फायदा वसुंधरा आणि रम्या करून घेण्याचा ठरवतात. जेव्हा जीवा एकटाच बसलेला असतो तेव्हा वसुंधरा रम्याला म्हणते की जीवासारखा घरात बसून फुकटचं खायला हिंमत लागते बाई. वसुंधराचं हे बोलणं ऐकून जीवा तिथून त्याच्या रूममध्ये जायला लागतो. परंतु पुढे नंदिनी येते आणि ती जीवाला थांबवते आणि जीवाचा हात पकडून ती तिचा मोर्चा वसुंधराकडे वळवते. आणि नंदिनी स्टाईलमध्ये वसुंधराला म्हणते की एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ऐनवेळी तिच्याशी लग्न करायला हिंमत लागते वसू आत्या. आणि आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे बोलण्याचाही हक्क नाहीये. आणि तुम्ही दोघी आता जास्त बोलू नका. जे तुम्हाला काम सांगितलेलं आहे ते करायला सुरुवात करा. फरशा पुसायला लागा. नंदिनीचं हे बोलणं ऐकून वसुंधरा आणि रम्याला खूप लाग येतो. जीवा मात्र नंदिनीकडे पाहतच राहतो. कारण की नंदिनीने जी काही जीवाची बाजू घेतलेली असते ती एकदम खतरनाक असते. नंदिनी आपल्या पाठीमागे जे आत्मविश्वासाने उभे आहे याचा जीवाला खूप आधार वाटतो. आणि इथेच हा नुकताच नवीन प्रोमो आलेला आहे तो संपतो. तुम्ही पाहत रहा, लग्नानंतर होईलच प्रेम.